सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरतीचं जे ग्राउंडचं जे मेरिट लागलंय, कटअप या ठिकाणी लागलंय, अतिशय चुकीचं या ठिकाणी कटअप लागलेलं आहे। एवढा हायफाय या ठिकाणी कटअप नाही लागायला पाहिजे होता, कारण की एवढे मार्क्स विद्यार्थ्यांना नाही आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने इमानदारीने प्रॅक्टिस केली आहे। जसं 2-2 वर्ष 4-4 वर्ष 5-5 वर्ष कंटिन्यू ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे त्यांना कमी मार्क्स त्या ठिकाणी पडले आहे। म्हणजे जवळपास 30 ते 34च्या रेशोमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं इमानदारीने या ठिकाणी प्रॅक्टिस केली आहे, तर अशा विद्यार्थ्यांना जवळपास तुम्ही धरून चला 28 ते 34च्या रेंजमध्ये ह्या रेशोमध्ये मुलांना मार्क पडलेले आहे। ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी इमानदारीनं मेहनत केली होती त्यांना कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे। आणि त्याचबरोबर सीपी मुंबईला जर पाहिलं तर 100 मीटरमध्ये मुलांना कमी मार्क पडलेले आहे, त्याचबरोबर 1600 मीटरमध्ये कमी मार्क्स पडलेले आहे आणि गोळाफेकमध्ये सुद्धा मुलांना कमी मार्क्स पडलेला आहे। तर अतिशय चुकीचं मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे, एकदम हायफाय या ठिकाणी मेरिट लागलाय। बघू शकता एससीचं जे मेरिट लागलाय 38 लागलाय मुलांचा आणि महिला उमेदवारांचा 31 लागलाय। एसटी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 38, महिला उमेदवारांचा 34 लागलाय। विजय कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 41 आणि महिला उमेदवारांचा 34 गेला। एनटीपी कॅटेगरीचा 39 आणि पुरुष उमेदवारांचा बघू शकता 39 आणि महिला उमेदवारांचा 33। एनटीसी कॅटेगरीचा 41 वर कडाप गेलाय पुरुष उमेदवारांचा, महिला उमेदवारांचा 35 गेलाय। एनटीटी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा कडाप 41 वर गेला आणि महिला उमेदवारांचा 33 पर्यंत गेलाय। एसबीसी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा कडाप 39 वर लागलाय, महिला उमेदवारांचा 28 वर लागलेला आहे। आणि त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 39 आणि महिला उमेदवारांचा 32 पर्यंत लागलाय। एससीबीसी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 40 आणि महिला उमेदवारांचा जो गेलेला आहे तर तो या ठिकाणी बघू शकता 28 वर गेला आहे आणि त्याचबरोबर 32 वर या ठिकाणी गेला आहे। एसबीसी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 40, महिला उमेदवारांचा 33, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 33, महिला उमेदवारांचा 25 गेला आहे आणि ओपन कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 43, महिला उमेदवारांचा 39 गेलेला आहे। तर एवढा काही हायफाय या ठिकाणी कडाप गेलेला आहे, लक्षात ठेवा। एवढा सरासरी जे एवढं कडाप या ठिकाणी झाले नाही पाहिजे होतं, चुकीचा कडाप या ठिकाणी लागलेला आहे सीपी मुंबईचा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं आहे। तर ऑब्जेक्शन कशा प्रकारे घ्यायचं आहे तर बा पहिली गोष्ट तुम्ही ईमेल त्यांना करू शकता बार की जे मेरिट आहे कटअप जे आहे तर ते तुम्ही या ठिकाणी कमी करा। मागील वर्षी जे कटअप त्यांना दाखवा, 2024चं त्यांना मेरिट दाखवा, ग्राउंडचं 2023चं ग्राउंडचं कटअप दाखवा। म्हणजे ह्या 2-3 वर्षामध्ये एवढा कधीही कटअप या ठिकाणी गेलेला नाही आहे, पण यावर्षी जास्त चुकीचं मेरिट या ठिकाणी लागलेला आहे। दुसरी गोष्ट तुम्ही कॉल त्यांना करू शकता, त्यांचा जो टोल नंबर आहे त्यांच्यावर तुम्ही कॉल करू शकता, ठीक आहे। ईमेल आयडी टोल नंबर बघू शकता तुम्ही, याच्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी एसपी ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी तिथं जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकता। हे काही तुमच्याजवळ आहे तर तुम्ही जर एक्झिक्युटिव्ह जर त्या ठिकाणी काम करताल आणि तिथं जर तुम्ही सर्वजण जासाल एसपी ऑफिसला जर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्यासाठी जासाल तर थोडंफार मेरिट कमी होऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यांना हे काही 2-3 वर्षाचे मेरिट आहे ते त्यांना दाखवा। यावर्षीचं जे मेरिट आहे हे चुकीचं लागलं आहे, कारण की मुलांना इमानदारीनं ज्यांनी मेहनत केली होती त्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव नाही आहे, त्यांचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे, ठीक आहे। तर आजच्यासाठी इथंच आमचा व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत।